खड़कपाड़ा पुलिस ने एनडीपीएस के तहत 17 आरोपियों के खिलाफ सबसे बड़ी कार्रवाई करते हुए 115 किलो गांजा, पिस्टल और 70 लाख रुपए का माल जब्त किया। थाने कमिश्नरेट में यह पहली कार्रवाई है। खड़कपाड़ा पुलिस स्टेशन में नारकोटिक्स कंट्रोल एक्ट 1985 की धारा 8A, 20A, 29 और भारतीय शस्त्र अधिनियम की धारा 3, 25 के तहत मामला दर्ज किया गया है। विशेष टीम ने अब तक इस मामले में 13 आरोपियों को गिरफ्तार किया है। जांच के दौरान विशाखापत्तनम, आंध्र प्रदेश से 62 किलोग्राम मारिजुआना, एक पिस्तौल, 2 जिंदा कारतूस और 2 वॉकी टॉकी सेट जब्त किए गए। अब तक की जांच में कुल 115 किलोग्राम गांजा, 2 कारें, एक बुलेट मोटरसाइकिल, एक ऑटो रिक्शा, एक एक्टिवा, पिस्तौल, कारतूस और वॉकी टॉकी जिनकी कीमत लगभग 70 लाख रुपए है, जब्त किए गए हैं। बाकी 4 वांछित आरोपियों की तलाश जारी है। जांच में पता चला कि आरोपी पिछले 3 सालों से भारी मात्रा में ड्रग्स सप्लाई कर रहा था। आरोपियों ने कल्याण, बदलापुर, सोलापुर, पुणे और विशाखापत्तनम क्षेत्र सहित राज्य के विभिन्न हिस्सों में युवाओं को गांजा बेचकर नशे की लत लगा दी थी। मुख्य आरोपी गुफरान हनान शेख, 29, बनेली गांव टिटवाला, उसके साथ उसके 16 अन्य साथियों पर मकोका के तहत मामला दर्ज किया गया है। आरोपियों में बाबर उस्मान शेख, अंबीवली, सुनील मोहन राठौड़, बदलापुर, आज़ाद अब्दुल शेख, अंबरनाथ, रेशमा अलाउद्दीन शेख, मुमरा, शुभम उर्फ सोनिया भंडारी, पुणे, योगेश जोत, सोलापुर और अन्य शामिल हैं। यह कार्रवाई पुलिस आयुक्त आशुतोष दुम्रे, सह पुलिस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, अतिरिक्त पुलिस आयुक्त संजय जाधव के मार्गदर्शन में जोन 3 के पुलिस उपायुक्त अतुल जेड़े के निर्देश पर की गई। आगे की जांच कल्याण विभाग के सहायक पुलिस आयुक्त कल्याणजी घेटे द्वारा की जा रही है। रणजित मस्के, कल्याण, मुंबई। केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता. त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे. सध्या तपास जो आहे तो आता ACP कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतं या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि या पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम उडीसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलर पर्यंत पोहोचवणे. त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारचा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा गुफरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोप आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत त्यांना नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे NDPS पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोक्काच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आलेलं आहे? या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोपी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलोपेक्षा जो 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकडे जात होते त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते.
अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकीटॉकी सुद्धा ते एकमेकांचा संपर्क राहण्याकरता यूज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. असा जवळ आपण 70 लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे.